ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळे रियुनियन पार्टी एन्जॉय करत असतात। केदार एका मित्राला सांगतो की मला असं वाटते मी यापूर्वी साक्षीला आपल्या कॉलेजमध्ये पाहिलंय। तो मित्र म्हणतो चैतन्यची गर्लफ्रेंड कसं शक्य आहे ती आपल्या कॉलेजमध्ये असणं। केदार म्हणतो ती आपल्या कॉलेजमध्ये यायची। तो मित्र म्हणतो मला तर माहीत नाही, पण जाऊन साक्षीलाच विचार ना। केदार साक्षीकडे जायला निघतो। इकडे नागराज कॉफीमध्ये महिपतच्या माणसांना भेटतो, तेव्हा रविराज आणि प्रिया पण तिथेच येतात। मानसी म्हणते चैतन्याचं काय चाललंय, सारखा साक्षी सोबत असतो। एक जण बोलतो की ती साक्षी आपल्याला ओळखत नाही ना, म्हणून असेल तसं। तेव्हा दुसरा एक जण बोलतो त्यात काय एवढं, सायली वहिनी तरी कुठे आपल्याला ओळखत होत्या, आता बघ किती छान मिक्स झाल्यात ते आपल्याबरोबर। अर्जुन म्हणतो माझी बायको आहेच तशी। केदार साक्षीला विचारतो की मला सतत असं वाटतं की तुला याच्या आधी मी कुठेतरी पाहिलंय, कुठं ते आठवत नाहीये। हे ऐकून साक्षीच्या चेहऱ्याचे रंग उडतात। ती म्हणते कसं शक्य आहे, मीच तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा भेटते। केदार तिला परत विचारतो तू नक्की या कॉलेजमध्ये नव्हतीस ना। चैतन्य म्हणतो तू वेडा झालायस का, साक्षीचा या कॉलेजशी काहीही संबंध नाहीये। केदार आणखीन विचारतो तुझं कोणी ओळखीचं होतं का या कॉलेजमध्ये, त्याला तू भेटायला यायची। साक्षी म्हणते नाही, तुझा गैरसमज झाला आहे, कदाचित माझ्यासारखी दिसणारी कोणीतरी पाहिली असशील तू। साक्षी याच मुद्द्यावर ठाम असते की मी या कॉलेजचं नाव ऐकलं ते चैतन्याकडून 6-7 महिन्यापूर्वी, कदाचित तुझा काहीतरी गैरसमज होतोय। केदारही मान्य करतो की कदाचित माझाच काहीतरी गैरसमज होतोय। प्रिया कॅफेमध्ये नागराजला शोधत असते। रविराज ऑर्डर द्यायला काउंटरला जातो, नागराज पण तिथेच असतो। थोड्या वेळानं प्रियाला नागराज दिसतो। मानसी अर्जुनच्या खूपच जवळ बसत असते, ते सायलीला अजिबात आवडत नसतं। सायली मानसीला एका कोपऱ्यात घेऊन जाते आणि म्हणते मी तुम्हाला जे विचारणार आहे त्याने गैरसमज करून घेऊ नका। सायली म्हणते तुम्ही अजून लग्न का नाही केलं। मानसी म्हणते तसं स्पेसिफिक रिझन नाहीये, पण माझ्या डोक्यामध्ये नवऱ्याची जी इमेज आहे ना तशी आयडियल मुलंच आजकाल नाहीयेत, कदाचित म्हणून माझं लग्न राहिलं असेल। सायली तिला विचारते कशी इमेज आहे तुमच्या मनात। तेव्हा मानसी म्हणते माझा नवरा आधी माझा सगळ्यात आधी मित्र हवा। सायली म्हणते मग कॉलेजला असताना तुमची घट्ट मैत्री होतीच, तेव्हा तुम्ही लग्न का नाही केलं। मानसी म्हणते लग्न आणि कोणाशी। मानसीला समजतं सायली कोणाबद्दल बोलते। ती म्हणते हो, माझं अर्जुनवर खूप प्रेम होतं, आम्ही एक दुसऱ्यांशिवाय राहू शकत नव्हतो, हे खरं कारण आहे, कदाचित माझं लग्न नाही झालं अजून। आणि आता इतक्या वर्षानंतर जुजू भेटला, मला इतकं रोमॅन्टिक वाटतंय काय सांगू। आमचे जुने दिवस आठवणी सगळं असं डोळ्यांसमोर उभं राहिलं। सायली चिडते आणि म्हणते तुम्ही माझ्या नवऱ्याविषयी बोलता हे विसरू नका, मैत्रीपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता लग्न झालंय आमचं आणि तरीही तुम्ही त्यांचा हात हातात घेता, मिठी मारता आणि आता तर म्हणता माझं प्रेम पण आहे त्यांच्यावरती, हे मी कसं सहन करायचं। सायली रडू लागते, नंतर मानसी हसू लागते आणि म्हणते मी तुझी गंमत करत होते, अर्जुन फक्त माझा मित्र होता आणि आमच्यात असं काही नव्हतं, अर्जुन फक्त तुझा आहे। सायली मानसीची माफी माग। मानसी म्हणते अगं माझं चुकलं, मी अर्जुनशी कॉलेजमध्ये जशी वागायचे ना तशीच वागत होते, मी विसरून गेले। अर्जुनची एक छान गोड बायको आहे। ज्या मुलीचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असतं ती थोडीशी पॉझिटिव्ह असणारच ना, मी इथून पुढे लक्षात ठेवेल। मानसी म्हणते हे मला आवडलं की तू गोष्टी तुझ्या मनात न ठेवता डायरेक्ट मला येऊन बोललीस, आणि हे एक प्युअर हार्टेड मुलगीच करू शकते। नंतर अर्जुन आणि सायलीचा परफॉर्मन्स चालू होतो। सगळे अर्जुनला गाणं म्हणायला फोर्स करतात, नंतर सायली त्याची साथ देते आणि गाणं म्हणू लागते। सगळेजण त्या दोघांचा परफॉर्मन्स खूप एन्जॉय करतात। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली कॉलेजचे जुने फोटो पाहत असताना त्यात सायलीला एका फोटोत साक्षी दिसते, तेव्हा ती तो फोटो घेऊन घरी येते। रात्री सायली तो फोटो अर्जुनला दाखवते आणि म्हणते या साक्षीने ज्या मुलाला मिठी मारली आहे तो मुलगा कोण आहे। फोटो पाहून अर्जुनलाही आश्चर्य वाटतं, तेव्हा त्याला समजतं की त्याचा तो अत्यंत जिगरी मित्र कुणाल आहे, ज्याचा एका मुलीमुळे जीव गेला, ती साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड होती। तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।